हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर असा हा ब्लॅक कलरचा आपला वेलवेटचा ब्लाऊज पीस आहे. ह्याच्यापासून आपल्याला 8 ते 9 वर्षाच्या मुलगीला सुंदर असं ब्लाऊज शिवायचं आहे, ते पण प्रिन्सेस कट. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर ते कसं शिवायचं हे दाखवते. बघा, अर्धा मीटर मी अस्तर घेतलेलं आहे. तिच्या बॉडीचं मेजरमेंट मी ऑलरेडीच घेऊन बॉडीचं मेजरमेंट तिच्या ऑलरेडीच मी लिहून घेतलेलं आहे. बघा, तिची छाती किती आहे, 23 आहे. 23चा इथं आपल्याला चौथा भाग करून घ्यायचा आहे. 23चा चौथा भाग आपला किती येतो, पावणेसा येतो. तर 6 इंचाच्या हिशोबाने मी कटिंग करणार आहे. तर बघा, चौथा भाग 6 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन आपली कितीची घडी आहे, 23ची छाती आहे. 6.5 चौथा भाग, पण 6 इंचाचं कटिंग 6 इंच धरायचं आणि 7.5 इंचाची घडी टाकायची प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. 6.5 ते 7 इंचाची घडी घेऊन आपल्याला कटिंग करायचं आहे. 8 ते 9 वर्षाची आपली मुलगी आहे. तर तिचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं शिवायचं, गारुंदी, शोल्डर, मुंडा किती घ्यायचा हे तुम्हाला प्रॉपर मी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता अगदी व्यवस्थित बघा. इथं उंची किती आहे, बॅक पार्ट आपण कट करतो आहे. उंची इथं 9 आहे तयार. इथं मी 10 घेणार आहे. 10वरती अशी टिकमार्क करून घेतलेली आहे. छातीची घडी आपली किती आहे, 7.5 आहे. 23 छातीचं आपलं ब्लाऊज आहे. बघा, असा एक बॉक्स तयार करून घेतला, बघू शकताय तुम्ही. आता इथं तिची शोल्डर मी तिची पूर्ण ह्या खांद्यापासून पूर्ण त्या खांद्यापर्यंत शोल्डर मोजून घेतलेले आहे. शोल्डर किती आहे आपली इथे 4 आहे. तर 4 इंचाची मी शोल्डर घेतलेली आहे. मुंडा किती घेणार, 4.5 इंचाचा मुंडा घेणार आहे. आणि 4.5 इंचावरती असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा. गळारुंदी फक्त 1.5 इंच घ्यायची आहे. मागील गळा इथं तयार 5 आहे, पण मी इथं 5.5चं कटिंग करणार आहे. आपलं शिवून 5 तयार होणार आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, इथं मी 1.5 इंचावरती मागील उंड्याला असा आकार देऊन घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही. गळ्याला बघा, थोडंसं असा आकार दिला तर छोटा होणार. थोडंसं अगदी अर्धा इंच असं मार्किंग करून घेते आणि असं गळ्याला गोल आकार देऊन घेते. लहान मुलींना अजिबात डीप गळी ठेवायची नाहीत, शोल्डर उतरण्याचे फार चान्सेस असतात. इथं आपण शोल्डरला वगैरे उतार देणार नाही आहे. जसं मार्किंग केलेलं आहे बरोबर त्या मार्किंगवरून असं आपल्याला व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. खूप सुंदर त्या मुलगीला ब्लाऊज पीस ब्लाऊज स्टिच करून घातलेलं आहे. अगदी सुंदर असं त्या मुलगीला ब्लाऊजसुद्धा बसलेला आहे. आणि सेम छोट्या मुलगीचा ब्लाऊज आपल्याला आणखी एक ऑर्डर आलेली आहे. सेम ह्याच कपडाचा शिल्लक राहिलेल्या कपड्यातून शिवायचा आहे. अगदी सुंदर असा आपला ब्लाऊज पीस झालेला आहे. तर बघा, इथं मी प्लस एक्स्ट्रा 1.5-2 इंच कपडा घेणार आहे प्रिन्सेससाठी. बघा, पुढं 9ची घडी मी घालून घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, आता इथं पण आपली उंची किती घ्यायची आहे, 10च उंची घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, बरोबर प्रॉपर आपली मागची उंची 10 आहे, तिथं 10च घेतलेली आहे. किती, 7.5 इंचाची आपली छातीची घडी आहे. तर इथं 7.5 इंचावरती एक टिक मार्क करून असा मी बॉक्स तयार करून घेतला. पुढं मी 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडलेलं आहे. इथं 1.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि 4.5 उंची गळ्याची उंची आहे. पुढील गळ्याचं 4 इंच आपला गळा तयार होणार आहे. शोल्डर इथं बरोबर प्रॉपर 4 इंच घेतलेली आहे. मुंडासुद्धा आपल्याला इथं 4.5 इंच घ्यायचा आहे आणि एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा. पुढील मुंड्याला अर्धा इंचावरती मी आकार देऊन घेणार आहे. बघा, आणि इथं पुढील गळ्याला असा आकार द्यायचा आहे, बघू शकताय तुम्ही. आता बरोबर शोल्डरचं मध्ये घ्यायचं आणि टक्स पॉईंट आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर मी टक्स पॉईंट 9वरती टाकून घेणार आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, इथं टक्स पॉईंट 9 म्हटलं मी, 6.5 इंचाचा इथं मी टक्स पॉईंट घेणार आहे. तुम्हाला मी चुकून 9 इंच म्हटलं, पण 6.5 इंचावरती मी टक्स पॉईंट घेतलेला आहे. आणि इथून खाली स्ट्रेट लाईन मारून घेतली. बघा, अगोदर इथून घेते, 2.5 इंचावरती घ्यायचं आहे बरोबर. थोडंसं मी आतल्या बाजूला परत घेते
किंचितशी आतल्या बाजूला घेते 2.5 इंचावरती बघा. आणि हा असा आकार देऊन घ्यायचा. बघू शकताय तुम्ही. बघा आता इथं मी फक्त 1.5 इंच, छोटी मुलगी आहे त्यामुळे 1.5 इंचाचाच मी इथं पफ घेणार आहे, जास्त पफ घेणार नाही आहे बघा. आणि 1.5 इंचावरती पफ घेऊन अशी एक तिरकी लाईन मारून घेणार आहे. अशा पद्धतीने सुद्धा खूप सुंदर आपला प्रिन्सेसचा पफ येतो बघा. हाच 1.5 इंच आपल्याला इथं वाढवून घ्यायचा आहे आणि इथं फक्त 1.25 इंच मी वाढवून घेणार आहे. बघा आणि अशी तिरकी लाईन मारून घेतली. बघू शकता. आता इथून खाली मी नेहमी आपण प्रिन्सेसला 1 इंच खाली वाढवते, तर इथं फक्त मी अर्धा इंचच वाढवणार आहे, कारण हे आपलं छोट्या मुलगीचं असल्यामुळे ब्लाऊज. बघा हा पॉईंट जोडून घेतला. इथून खाली फक्त अर्धा इंच घ्यायचा आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. बघू शकते अगदी सुंदर असं आपल्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. बघू शकते आपल्याला फ्रंट हे आपलं ओपन राहणार आहे. जसं आपण मार्किंग केलेलं आहे अगदी तसंच त्या पद्धतीने व्यवस्थित असं मी संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. खूप सुंदर त्या मुलगीला ब्लाऊज बसलेला आहे. अगदी परफेक्ट. पप वगैरे खूप सुंदर येतो. ब्लाऊजसुद्धा ती घातल्यानंतर खूप छान बसतो. बघू शकताय तुम्ही. आणि पपसुद्धा आपला सुंदर असा आलेला आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊजचा पप कटिंग करण्याच्या मी ऑलरेडी 2 पद्धती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. ह्या पद्धतीने सुद्धा पप खूप सुंदर बसतो. ज्यांना आकार द्यायला पपचा जमत नाही त्यांच्यासाठी ही खूप सुंदर अशी आपली ट्रिक आहे. बघू शकताय तुम्ही. हा असा पप इथून असा कट करून घ्यायचा. बघू शकताय तुम्ही. हा आपला पुढं गळासुद्धा अगदी व्यवस्थित कटिंग करायचा आहे. आपलं फ्रंट ओपन असणार आहे त्यामुळे इथं दोन्ही बाजू मी ओपन करून घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही. हा आपला प्रिन्सेसचा पफ असा होणार आहे तयार. बघू शकताय तुम्ही. साईडला ठेवून घ्यायचा. आता आपलं बाहीचं कटिंग करायचं आहे. बघू शकताय तुम्ही. ह्यात आपली बाही प्रॉपर अशी बसणार नाही त्यामुळे बघा बाहीचा छातीचा 4था भाग एवढी आपली बाहीची घडी घ्यायची आहे. नेहमी कटिंग करताना छातीचा 4था भाग जितका आहे तितकी आपल्याला छातीची घडी घ्यायची आहे. बघू शकते असं पण बसत नाही. आता असं आणि डबल फोल्ड करून मी काढणार आहे. बघू शकता इथं 7.5 इंच छातीची घडी घेतलेली आहे. आता आपली छातीची बाहीची घडी किती आहे 3.5 इंच आहे प्लस 1.25 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 4.25 4.5वरती मी टिक मार्क करून घेतलेली आहे. आणि अशी डबल फोल्ड करून घडी घेते बघा. म्हणजे काही वेळेला आपली डबल बाही निघेल आरामात. बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने सुद्धा कपडा कमी असेल तर अशा पद्धतीने सुद्धा ॲडजस्टमेंट करायचं आहे. ओपन बाजूकडून वरच्या बाजूने खालच्या साईडला 1.5 इंचावरती मी टिक मार्क केलेली आहे. आता हे बरोबर सेंटरचा मध्य सेंटर घ्यायचा 4 आणि वरच्या बाजूला अर्धा इंच खालच्या बाजूला अर्धा इंच आकार देऊन घ्यायचा आहे. बघा ही आपली फिटिंगची मापं जितका तुमचा दंडगेर असेल तितका फिटिंगची मापं तुम्ही टाकून घ्यायची आहेत. बघू शकताय तुम्ही. आणि असा बाहीला आकार देऊन घ्यायचा. बघू शकताय तुम्ही. बघा ह्या 2 बाह्या आपल्या आहेत त्या अटॅच करून असं बघू शकता. आता ह्या बाह्या व्यवस्थित प्रॉपर ओपन करायच्या. एकमेकावरती व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आणि परत आपल्याला पुढच्या बाहीचा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता आपल्या बाहीचं सुद्धा कटिंग सुंदर असं झालेलं आहे. हे आपल्या पुढच्या बाहीला जोडायचं आहे मुंडा तो, म्हणून मी तशी टिक मार्क केलेली आहे. बघा शिल्लक राहिलेल्या कपड्यातून आपल्याला काजपट्टी, बटनपट्टी आणि पाटीतली पट्टी अशा पट्ट्या मी काढून व्यवस्थित घेणार आहे. बघू शकता तुम्ही. जो क्रॉस आहे तो व्यवस्थित कटिंग करून घेते आणि ह्याच्यातून आपल्याला पाटीतली पट्टी तयार करून घ्यायची आहे. बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे. आता आपलं अस्तरचं कटिंग झालेलं आहे. आपल्याला आता मेन फॅब्रिकचं कटिंग करायचं आहे. हे हा आपला मेन फॅब्रिक आहे. इथं बरोबर मी 7.5 इंचाची घडी घालून घेतलेली आहे. 8 इंचाची घडी घालून घेतलेली आहे.
का तर आपली छातीची घडी किती आहे 7.5 इंचाची आहे, म्हणून बरोबर 8 इंचाची अशी मी प्रॉपर घडी घातली आणि पाठीतला भाग व्यवस्थित असा ठेवून कटिंग करून घ्यायचा. इथं थोडंसं मी मशीनवरती ब्लाऊज कटिंग करते, त्यामुळं प्रॉपर असं व्यवस्थित मी सगळं ठेवून कटिंग करणार नाही. प्रत्येक पार्ट सिंगल ठेवून मी व्यवस्थित असं कटिंग करणार आहे, कारण कपडा खूप सुळसुळीत आहे, सटकत आहे आणि दिसत पण नाही आहे क्लिअर, म्हणून मी असं थोडं एक पार्ट कट करून तुम्हाला दाखवणार आहे. आपला बॅक पार्ट कटिंग झालेला आहे. आता फ्रंट पार्ट आपल्याला साईडचा पार्ट प्रिन्सेसचा ठेवायचा आहे. बघू शकताय तुम्ही, बघा असं व्यवस्थित दोन्ही पार्ट असे एकसारखे व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही, आणि व्यवस्थित असं आपल्याला प्रिन्सेसचं साईडच्या पपचं असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. बघा सगळ्या बाजूने आपला एक्स्ट्रा पॅटर्न राहील असं आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. बघा हा पॅटर्न कट करते. बघा हा पॅटर्न मी साईडचा कट करणार नाही, कारण हे आपले डबल पार्ट निघालेले आहे ऑलरेडी. हा आता दुसरा जो काढलेला आहे तो मी पुढचा आणखी यात कपड्यातून आणखी एक ब्लाऊज शिवणार आहे, त्याच्यासाठी मी तो वापरेन, त्यासाठी मी तो नंतर कट करेन. बघा आता इथं अगोदर साईडचा दुसरा आपला भाग आहे ना तो कटिंग करून घेते, कारण दुसरं आपलं ब्लाऊज आहे ना ते थोडंसं किंचितचं ह्याच मापाचं शिवायचं आहे, फक्त उंची थोडंसं ब्लाऊज वाढवायचं आहे, त्यासाठी आपल्याला तो भाग वापरता येईल. बघा इथं थोडीशी घडी मी कमी केली, कारण एकाच ब्लाऊज पिसामध्ये दोन आपल्याला ब्लाऊज बसवायचे आहेत. एक 10-12 वर्षाच्या मुलगीचं आणि 8-9 वर्षाच्या मुलगीचं असं आपल्याला ब्लाऊज बसवायचं आहे. त्यामुळे शक्यतो मी कपड्याची पूर्ण बचत करत अगदी काटकसरमध्ये ब्लाऊज शिवून तुम्हाला मी दाखवणार आहे. बघू शकताय तुम्ही, जो पार्ट माझा ऑलरेडी कटिंग झालेला आहे तो पुढच्या पार्टला मला वापरता येणार आहे. तर बघू शकताय तुम्ही, आपला कुठंही कपडा वेस्टेज जाणार नाही ह्याची प्रॉपर काळजी घेत मी असं व्यवस्थित पॅटर्न ठेवून घेत आहे आणि असं व्यवस्थित कटिंग करत आहे. अगदी काटोकाट कटिंग करत आहे ब्लाऊज पिसाचं, कारण आणखी एक आपल्याला ह्याच पिसामध्ये ब्लाऊज बसवायचा आहे. बघा आपला साईडचा पार्ट झालेला आहे तो पूर्ण असा ओपन करून घेते. आता आपली भाई इथं खालच्या साईडला मी आहे या कपडा तशी व्यवस्थित बसवणार आहे. बघू शकताय तुम्ही, अगदी प्रॉपर आहे अशी थोडीशी 3 इंचीची बाही माझी इथं कमी पडते, पण तेवढं मी ॲडजस्ट करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, कुठं कमी कुठं जास्त होते, जिकडं कमी भाग पडते तिकडं पुढच्या साईडची बाही असते ती ठेवायची, जिकडं जास्त भाग आहे बघा अशी उलटी बाही ठेवायची, म्हणजे इकडं कमी भाग आहे म्हणून इकडे पुढच्या बाहीला आपण जो मुंडा जोडणार आहे तो बाहीचा पुढचा भाग इकडे ठेवायचा. बघा अशी व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची. आता मी आपले व्यवस्थित ॲडजस्ट करून झालेली आहे. बघू शकताय तुम्ही, आता जसं आहे तसं कटिंग करणार आहे. बघू शकता बाहीचं सुद्धा आपल्याला कटिंग झालेलं आहे. बघू शकता प्रॉपर आपल्या ब्लाऊजचं सगळं व्यवस्थित असं कटिंग झालं. इतका कपडा शिल्लक राहिलेला आहे, ह्यातून आपल्याला ह्याच कपड्याचा दुसरा भागसुद्धा शिवायचा आहे. आता हे जसे पार्ट आहेत तसे व्यवस्थित ठेवून घेते मी. पाठीतला भाग, मग पाठीतली पट्टी, बाही, साईडचा भाग, प्रिन्सेसचा दुसरा साईडचा भाग, काचपट्टी, बटनपट्टी असं सगळं व्यवस्थित एकसारखं ठेवून घ्यायचं आहे. उद्या ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. बघू शकताय तुम्ही, सुंदर पद्धतीने मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे. अशीच नवनवीन ब्लाऊजचे कटिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. भेटूया अशा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये.